नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी पण मजेत आहे, पण थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे. 2-3 दिवस झाले तब्येत जरा डाऊन आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचेच पाहायला मिळणार आहे. जास्त लाँग व्हिडिओ येणार नाही आहेत माझे, त्याच्यामुळे छोटे छोटेच व्हिडिओ येतील, पण मी टाकत राहणार आहे व्हिडिओ. तर आज आमच्याकडे पाणीच आलं नव्हतं, सकाळच्या वेळेला पाणीच नव्हतं आणि अचानक 10-11 वाजता पाणी आलं आणि त्याच्यापुढे मग माझी सगळी कामं स्टार्ट झाली. भांडी पण पाहू शकताय तुम्ही, रात्री पण पाणी नव्हतं आणि सकाळी पण पाणी आलं होतं, पण ते लगेच गेलं. त्याच्यामुळे ना सगळी भांडी माझी तशीच पडलेली आणि आता मी ती सगळी पाणी आलं की पटकन लगेच घासायला घेतलेली आहेत. कारण पाणी जर परत गेलं ना तर खूपच अवघड होतं आणि परत स्वयंपाक करायचा म्हटलं की मग सगळी भांडी अशी खरकटी किंवा मग किचनवरती पसारा पाहिला ना की अख्खा दिवसच खराब जातो. आणि ऑलरेडी पाणी नसल्यामुळे ना माझा दिवस खराब होता. सगळी कामं ऑलरेडी तशीच होती आणि अजून मी पण आहे ना फ्रेश व्हायची बाकी होते आणि बाकी घरातली पण कामं सगळी तशीच आहेत. आणि आज लेटच झालेलं आहे सगळ्या कामांना, कारण सगळा दिवसच आज माझा खराब जाणार आहे असं मला वाटते. पण असो, आपण आपला दिवस कसा चांगला घालवायचा हे आपल्याच हातात असतं. त्याच्यामुळे मग मी आता ही सगळी भांडी साफ करायला घेतलेली आहेत आणि भरपूर भांडी होती आणि नशीब की पाणी आलं आणि ते पण पिण्याच्या नळालाच पाणी आलं होतं. बोरच्या नळाला पाणी आलं नव्हतं आणि पिण्याचं पाणी हे जपूनच वापरायला लागतं, कारण सगळ्यांना पाणी पण भेटलं पाहिजे आणि पाणी जपून वापरावं लागतं. त्याच्यामुळे मी पटपट भांडी इथं घासून घेते आहे आणि त्याच्यानंतर बाकीची जी काही घरातली कामं आहेत ना, जेवढं पाणी जोपर्यंत राहते तोपर्यंत माझी कामं तरी झाली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून तर इथं परी पाहू शकता अजून झोपलेलीच आहे. अंथरुणं वगैरे सगळी माझी बाकी आहेत. तर मी आता गॅलरीमध्ये आले, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आज जरा ढगाळ वातावरण झालं होतं आणि ना जरा असे थेंब थेंब वगैरे पाऊस पण येत होता आणि ते आता व्हिडिओमध्ये एवढं कॅप्चर होणार नाही, पण थोडं नॉर्मली पाऊस पडत होता. पण मातीचा स्मेल एवढा भारी येत होता ना, ते राहवलंच नाही मला. मी किचनमधून लगेच गॅलरीमध्ये आले आणि थोडंसं शूट घ्यावं म्हटलं म्हणून मग घेतलेलं आहे. तरी तर आता परी मला म्हटली, मम्मी मला खूप बोर होतं आहे टी व्ही पाहून, मोबाईल पाहून किंवा मग मला ड्रॉइंग करून खूप बोर होतं आहे, मला स्केटिंग खेळायचं आहे, मला खाली घेऊन जा. तर मला तर शक्य नव्हतं, कारण मला बाकीची कामं घरामध्ये शिल्लक होती. तर हे पाहू शकताय माझं क्रिसमसचं झाड किती छान झालेलं आहे. एवढं छोटं होतं, आता एवढं मोठं झालेलं आहे, कारण त्याची ग्रोथ छान होती. त्याला फर्टिलायझर मी वेळच्या वेळेला देते आणि ह्या 2-3 कुंड्यामध्ये झाडच नाही आहेत, तर ते आणायचेत मला. आता ते कधी जाते नर्सरीमध्ये माहीत नाही आहे, पण बघूया, घेऊन तर येणार आहे मी. पण मी कुंडी तशीच ठेवलेली आहे, कारण मला त्याच्यामध्ये खूप छान असं प्लांट्स लावायचं आहे आणि मी असं डोक्यामध्ये सजेस्ट पण करून ठेवलेलं आहे कोणतं प्लांट आपल्याला आणायचं आहे. तरी इथं परी स्केटिंग खेळते आहे, दोन्ही पायांमध्ये स्केटिंग आहे आणि तिला फार आवडतं स्केटिंग खेळायला. तर खाली पण ती असंच ग्राउंडवरती खेळत वगैरे असते आणि इथं मोठा पॅसेज आहे, त्याच्यामुळे ही इथं पण खेळते. आणि लहान मुलांना खेळण्यासाठीच तर पॅसेज असतो ना, त्याच्यामुळे मग मी तिथंच तिला खेळायला पाठवते संध्याकाळच्या वेळेला जास्त करून. आणि काही दुपारच्या वेळेला असेल तर त्यावेळेससुद्धा ती खेळत असते. तर आता ती स्केटिंग खेळते तोपर्यंत एक डोक्यात रेसिपी सुचलेली आहे आणि तिची पण खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी मी आज गुलगुले बनवणार आहे आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले आहेत आणि हे आमच्या घरामध्ये ना खूप आवडतात सगळ्यांना. खरं तर गुळाचे गुलगुले बनवतात, पण माझ्याकडे गुळ अवेलेबल नव्हता. मग म्हटलं की परीला तर खायचे आहेत, मग आता करायचं काय. त्याच्यामुळे मग मी काय केलं, पिठी साखर बनवली. घरामध्ये जी साखर होती त्याची पिठी साखर बनवली आणि एक पूर्ण मोठा बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे अर्धा बाऊलभर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वेलची पूडसुद्धा टाकायची आहे. जायफळ पूड असेल ती टाकू शकता किंवा मग सुंठ पूड असेल ती टाकू शकता. सुंठच जास्तीत जास्त करून तुम्ही वापरा, खूप टेस्ट छान येते. तर इथं मी जायफळ पूड टाकलेली नाही आहे, फक्त वेलची पूड घातलेली आहे आणि पाणी घालून आपण हे असं जसं आपण भजी किंवा पकोडे बनवतो ना, तशा प्रकारे आपण जे पीठ बनवत असतो ना, तशा प्रकारे आपण हे गुलगुलेचं पीठ बनवून घ्यायचं. तर मी हे गुलगुलेचं पीठ असं छानपैकी मिक्स करून घेते आणि छान होतात असे गुलगुले, मस्त लागतात. लहान मुलं आवडीने खातात आणि एकदम नॉर्मली सोडा तुम्ही त्यामध्ये टाकला ना तर खूप छान प्रकारे गुलगुले फुगले पण जातात आणि छान होतात गुलगुले. तर अशी मी ना सतत करत असते, पण मी गुळाचे करते, आज मी साखरेचे बनवते. त्याच्यामुळे हे साखरेचे गुलगुलेसुद्धा चांगले होतात, पण मी खाणार नाही आहे, परीला देणार आहे फक्त. तर इथं कढई तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आज दुपारच्या वेळेला वेगळं काहीतरी म्हणून सारखं ते पोहे, शिरा, इडली, रवा, उपमा
असं नको वाटतं ते डोसा वगैरे सारखं तेच मग वेगवेगळं मी असं करत असते. तर आता हे छानपैकी जसं आपण छोट्या साईजमध्ये भजी वगैरे सोडतो ना, तशा प्रकारे हे गुलगुले सोडायचे. हे गोलसर होतात, आपण कसेही सोडले ना तरी नंतर ते तेलामध्ये असे गोल गोल होत जातात आणि छान टेस्ट लागते, मस्त लागते. त्याच्यामुळे घरच्या घरी आपण असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करून खाल्ले पाहिजेत, आपल्या मुलांना दिले पाहिजेत आणि त्यांना पण एक वेगळी एक्साइटमेंट असते ना, की माझ्या मम्मीने आज माझ्यासाठी वेगळं बनवलेलं आहे. तर माझी परीचं पण असंच असतं, की सारखं तिचं असतं चालू, मम्मी आज हे बनव ना, मम्मी आज ते बनव ना. तर बनवत असते मी, तिच्या फरमाईशनुसार चालू असतं सगळं. भलेही जास्त क्वांटिटीमध्ये आपण नाही बनवलं तरी मुलांसाठी थोड्या क्वांटिटीमध्ये तरी का होईना आपण बनवायचं, त्यांना देखील छान वाटतं. आणि आता तर वॅकेशन चालू आहे, त्याच्यामुळे मुलांना खूप साऱ्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असते आणि आता तर मँगोचा मोसम आहे आणि मँगो तर मुलांना खूप आवडतो. तर मी आणले होते 2-3 वेळा, पण ते त्याचं काय मी आमरस वगैरे बनवला नाही, फक्त कापून वगैरे खाल्ले. पण जेव्हा आमरस बनवेल ना त्यावेळेस ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता हे गुलगुले असे एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये खरं सांगू का अजिबातसुद्धा तेल राहत नाही आणि खूप छान लागतात. ह्या गुलगुल्यांवरून आठवण झाली, माझी मोठी चुलती जी आहे ना, तर ती आम्ही लहान होतो ना त्यावेळेस ती माझे जे चुलत भाऊ आहेत, चुलता आहे, त्यांना खूप आवडायचं हे असं जसं आपण डोश्याचं बॅटर करतो ना तसं करून ती करायची आणि त्याचे ते असं बेसन पोळीसारखं काढायचे आणि ते खूप छान लागायचं त्यावेळेस. ते आम्हाला खूप आवडायचं. तर चुलती आम्हाला पण द्यायची. तर ती एक आठवण मला आत्ता आठवली, त्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे. आणि इथं गुलगुले पण आपले तयार झालेले आहेत आणि किती छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकताय. अशाच प्रकारे मी बाकीचेसुद्धा काढून घेणार आहे. तर जास्त नाही केले, 2च बॅच बनवणार आहे. तेवढंच पीठ मी मळलेलं होतं आणि रोज असं वेगळं वेगळं काय बनवावं म्हणून अशा प्रकारे आपण ट्राय करू शकतो. तर आता परीला मी ट्राय करायला देणार आहे आणि तिला विचारणार आहे की कसे झाले आहेत. तर थोडेसे गरम होते, त्याच्यामुळे मग ती म्हणत होती मम्मी खूप गरम आहे. मग तिला म्हटलं हळूहळू खाऊन नंतर सांग तुझी काय रिॲक्शन येते, तुला कसं वाटतंय, चांगले झालेत का साखरेचे. जास्त करून तिला गुळाचेच आवडतात आणि छान लागतात गुळाचे पण, साखरेपेक्षा गुळाचे. तर तिला आवडलेलं आहे, तिचं आपल्याला रिॲक्शन मिळालेले आहे आणि छान वाटतं असं मुलांनी छान रिॲक्शन दिलं. आणि त्याच्यानंतर तिने पाहू शकता ड्रॉइंग किती छान काढलेले आहे, डॉगी काढलेला आहे छोटासा. तर ती अशा बसल्या बसल्या ना एकदम पटकन 10-15 मिनिटामध्ये सुद्धा आहे ना इतकी छान ड्रॉइंग काढत असते. आणि अशा 2 ड्रॉइंग तिने काढलेल्या आहेत, एक गणपती बाप्पाची काढलेला आहे, छोटासा गणपती बाप्पा, आणि एक असा डॉगी काढलेला आहे. तर कशी वाटते माझ्या परीची ड्रॉइंग हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तर तुम्हाला गणपती बाप्पाची सुद्धा दाखवते आता मी. तर कशा वाटल्या ह्या ड्रॉइंग, आवडल्या असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.